नमस्कार, मी सरिता दीक्षित. सरिता दीक्षित चॅनल आपलं खूप स्वागत आहे. वाळवण्याचे पदार्थ दाखवत आहे. तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला त्याच्याबद्दल धन्यवाद. साबुदाणा बटाटा चकली दाखवणार आहे. 2 प्रकारचे येते. एक प्रकार आज दाखवणार आहे आणि नंतर मग एक प्रकार दाखवणार आहे. दोन चांगले छान लागतात ते. रात्री मी साबुदाणे भिजत घातले. हे 3 ग्लास आहे, म्हणजे पाऊण किलो 1 किलोला कमी आहे. आणि हे 4 किलो बटाटे आहेत. हे सगळे आता हे शिजून घेतलेत. याचं आपण बारीक करून घेऊया. चकली पण छान लागते, मस्त. बरेच काही पदार्थ तुम्हाला दाखवायचे आहेत, आपण करायचे. कुरड्या, बिबड्या, पापड, पोह्याचे पापड. पहिले उपासाचे सगळे पदार्थ करून घेऊ. साबुदाणा जरा कुच करून घ्यायचा असा, म्हणजे फुलतात त्या साबुदाण्याच्या बटाट्या चकल्या. थोडं पाणी टाकायचं. घरी मिरची आणून मिक्सरमध्ये बारीक केलं. हे थोडं टाकलं आणि चवीनुसार मीठ टाक. कधी पण मीठ कमीच टाकायचं, जास्त टाकायचं नाही. एकजीव करायचं सगळा. हे सगळं कालवायचं. बटाटा साबुदाणा एकजीव करायचा. ते बटाटा जास्त असला तरी चालेल. मला बटाटा जास्त आवडतो, मुलांना, माझ्या नातवांना. कमी पडलं थोडं अजून टाकते. ते तळताना खूप छान लागतं. आणि मिरच्या तिखट नाहीये, मस्त एकत्र होतं बघा. छान दिसत झालं एकत्र. आता हे आता आपण चकल्या करूया. पाण्याचा हात लावायचा आणि टाकायचं.